Audio Jungle. Audio Jungle. वास्तवदर्शी. चिखलदरा नगर परिषद राज्यातली सर्वात छोटी नगर परिषद असली तरी सुद्धा मोठ्या वादात आणि चर्चेत आहे. इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले. यानंतर विरोधकांनी राणा दाम्पत्यापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर टीका केली आहे. काय घडलं चिखलदऱ्यामध्ये पाहूया. राज्यातील थंड हवेचं पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणजे अमरावतीतलं चिखलदरा. राज्यातली सर्वात लहान नगर परिषद म्हणजे चिखलदरा नगर परिषद. अशा चिखलदऱ्याची निवडणूक राज्यभरात वेगळ्याच कारणांनी गाजतेय. इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ व्यावसायिक आल्हाद कलोती यांना तिकीट मिळालं आणि विरोधकांनी घराणेशाहीचा आरोप केला. प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपच्या आल्हाद कलोती यांनी तर काँग्रेसकडून शेख इर्शाद शेख जमील तसंच नत्तू खडके, नामदेव खडके यांच्यासह 9 उमेदवारांनी अर्ज भरला होता. मात्र या सर्व 9 जणांनी आपले अर्ज मागे घेतले आणि आल्हाद कलोती बिनविरोध निवडून आले. आम्हाला आज सकाळी कळलं, आम्ही एका कार्यक्रमात होतो, आम्हाला आश्चर्य वाटलं की हे काय होत आहे. खरं काय झालं हे इथली स्थानिक मंडळी सांगणार पण नाही. जसं मी मगा बोलले तसं मी आत्ताच बोलते की अजितदादांना धमकी दिली म्हणून अजितदादा सरकारमध्ये जॉईन झाले, शिंदे साहेबांना धमकी दिली म्हणून शिंदे साहेब सरकारमध्ये जॉईन झाले. ही मंडळी तर सर्वसाधारण आहे. तर इथं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःच्या भावाला लढू द्यायला पाहिजे होतं. लोकशाहीच्या हिशोबानं निवडणुका झाल्या पाहिजे होत्या. आज चिखलदराचा जो सर्व्हे येतो आहे तो 100% काँग्रेसच्या फेवरचा आहे. मी मगाही बोलले, आताही बोलते आहे, जर फ्री अँड फेअर इलेक्शन्स होऊ दिले तर ह्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस मित्रपक्ष या ठिकाणी जिंकलेले दिसतील. सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या फेवरनी अजिबात वातावरण नाहीये. एकदम निगेटिव्ह हे लोक आहे. वर्षभरामध्ये बीजेपी बिलकुल परफॉर्म करू शकलेले नाहीये आणि म्हणून दडपशाही, दंडेशाही या सगळ्या गोष्टी करतात. मला विश्वास आहे आमचे इथले जे उमेदवार आहेत सगळे ते इथनं चांगल्या मतांनी निवडून येतील.